न्यूज अनकटचे वरिष्ठ पत्रकार अनिल खळदकर यांचे 20 नोव्हेंबर रोजी अपघाती निधन झाले. अनिल हे कुंभारवळण सासवड येथील रहिवासी असून ते अत्यंत मनमिळाऊ पत्रकार होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याने एक वेगळाच ठसा उमटवला होता. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का पोहोचला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयानाकडून द ऑर्डर ऑफ एक्सलन्स सर्वोच्च सन्मान प्रदान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून के. संजय मूर्ती यांना शपथ. महिला मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याने महायुतीचे सरकार येण्याचा फडणवीसांना विश्वास. आणि मी 23 तारखेला मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करणार, संजय राऊतांचं मोठं विधान. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयाना देशातला सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ एक्सलन्स प्रदान करण्यात आलाय. मोदी यांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, जागतिक पातळीवर विकसनशील देशांच्या हक्कांना त्यांनी मिळवून दिलेलं व्यासपीठ, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या समुदायासाठी त्यांचं उल्लेखनीय कार्य आणि भारत गयाना देशांमधलं संबंध अधिक दृढ करण्यासाठीची त्यांची कटिबद्धता आदींसाठी मोदी यांना या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. के. संजय मूर्ती यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आज राष्ट्रपती भवन इथं पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ऑगस्ट 2020 मध्ये CAG म्हणून नियुक्त झालेल्या गिरीश चंद्र मुर्मू यांच्या जागेवर मूर्ती यांची नियुक्ती झाली. याआधी मूर्ती यांनी शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून काम केलं होतं. राज्यात महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढल्याने भाजप आणि मित्र पक्षाला त्याचा फायदा होऊन युती सरकार स्थापन होईल असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय. अपक्षांशी कोणतीही बोलणी झाली नसल्याचंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय. दिल्ली विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपतोय. तत्पूर्वी आम आदमी पार्टीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. यादीत 11 नावे असून यामध्ये भाजप किंवा काँग्रेस सोडून आप मध्ये दाखल झालेले 6 नेते आहेत. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. निवडणुकीच्या निकालाला काही तास बाकी असताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक्झिट पोल फ्रॉड असल्याचं म्हणत मी 23 तारखेला महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करणार असल्याचं म्हटलंय. महाविकास आघाडीच्या 160 ते 165 जागा निवडून येणार असल्याचा दावाही राऊत यांनी यावेळी केलाय. उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींवर अदानींना वाचवण्याचा आरोप केलाय. गौतम अदानी यांनी अमेरिकेत गुन्हे केले असून भारतातही त्यांनी अशा अनेक गोष्टी केल्यात, मात्र त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही. अदानींसोबतच त्यांच्या भारतातील संरक्षण असणाऱ्या सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. महायुतीतील सर्वच पक्ष एकत्र लढल्याने आमचा विजय निश्चित असल्याचा दावा शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय. आघाडीतील तीनही पक्षांचं एकमत नसल्याचं या निवडणुकीत पाहायला मिळालं असून त्याचा फायदा युतीला झाला असं शिरसाट यांनी म्हटलंय. यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने जो प्रचार केला तो अत्यंत पॉझिटिव्ह असल्यामुळे एक तर विकासाची कामे, दुसरी असलेल्या योजना आणि महायुतीच्या नेत्यांचं एकत्रितपणे केलेला प्रचार, या सर्व गोष्टी जनतेला भावलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचा कल त्या दृष्टिकोनातून महायुतीकडे जास्त जाताना आपल्याला दिसतोय. या उलट जर पाहिलं तर महाविकास आघाडी त्याच्यातला एखादा 2 सभाचा अपवाद वगळता हे कधीही एकत्रितपणे लढल्याचे दिसून आलेलं नाही. शेख अपने अपनी देख
याप्रमाणे त्यांच्या त्यांच्या पक्षाकडे त्यांचं लक्ष होतं. छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार अतुल सावे यांच्या कार्यकर्त्यांनी मतदानादरम्यान महिलांना 500 रुपये वाटले. हे पैसे घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली होती. भाजप उमेदवार असे पैसे वाटत असेल तर निवडणूक विभागाला आणखी कोणते पुरावे पाहिजे असा सवाल करत इम्तियाज जलील यांनी या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर अपलोड केलाय. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. महानगरपालिकेच्या शाळेतील प्रार्थनेमधील एका वाक्यावर आक्षेप घेत कोल्हापुरात पालकांनी गोंधळ केल्याचं समोर आलंय. जाधववाडीच्या प्रिन्स शिवाजी विद्या मंदिर शाळेत घेत असलेल्या ए मत कहो खुदा से प्रार्थनेवर पालकांनी आक्षेप घेत शिक्षकांना जाब विचारला. शाळेसमोर नागरिकांची गर्दी झाल्याने परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनलं होतं. दरम्यान शाहूपुरी पोलिसांनी हस्तक्षेप करत हे प्रकरण शांत केलंय. नाव सांगा तुमचं आणि काय नेमकी पालकांची तक्रार होती, शाळेकडे तुम्ही घेऊन आलात आणि त्यांनी आता काय सांगितलं? मी गजानन ज्ञानदेव तोडकर, हिंदू एकताचे शहराध्यक्ष म्हणून काम करतोय. काल दिवसभर एक व्हिडिओ फिरत होता आणि या ठिकाणी जी सकाळची प्रार्थना चालते त्या प्रार्थनेमध्ये काही उर्दू शब्द आहेत आणि उर्दू प्रार्थना त्याला ऍड केलेली आहे. आणि हे ज्यावेळेला आम्हाला समजलं इथल्या पालकांची तक्रार आहे म्हणून या ठिकाणी आल्यानंतर बघितलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि आपल्याला लेखी दिलेलं आहे की आमच्या ट्रेनिंगमध्ये ही प्रार्थना घ्यायला सांगितलेलं आहे म्हणून. तसं त्यांनी लेखी दिलेलं आहे, आपण लेखी त्यांच्याकडे घेतलेला आहे. त्याचप्रमाणे ह्या एका विषयामुळे अनेक विषय या ठिकाणी उघडीस आले की ज्या दोन मुलांच्यात भांडण झालं म्हणून त्यांना संडास धुवायला लावलं. या ठिकाणी टिकली लावू नये, बांगड्या घालू नयेत, म्हणजे ही पाश्चात्य संस्कृती अत्यंत निषेधार्थ आहे. आणि या ठिकाणी आपण 2 दिवसामध्ये तोंडावर निवडणूक आहे. महानगरपालिकेचे आयुक्त आणि शिक्षण अधिकारी जे इथं शिक्षक आहेत त्या सर्वांच्यावरती ताबडतोब कारवाई करून सस्पेंड करण्याची मागणी करतो. आतमध्ये त्यांनी जे आपले लेखी दिलं त्यांचा शिक्षण प्रतिनिधी एक आला होता, त्यांनी संपूर्ण म्हणणं ऐकलेलं आहे. या ठिकाणी पालकांनी सुद्धा ज्या तक्रारी त्यांच्या समोर सांगितलेल्या आहेत. त्यामुळं एकदा 2 दिवसामध्ये आयुक्तांच्यावर बैठक लावून यांना आम्ही कारवाई कोणत्या परिस्थितीत करणार. बीडच्या परळी मतदारसंघात काल विविध ठिकाणी झालेले मतदान बोगस असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केलाय. ते आज गुरुवारी दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. दमदाटी करत या ठिकाणी महायुतीकडून बोगस मतदान करण्यात आलं असून त्यांना विरोध करणाऱ्या आमच्याच कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केल्याचा दावा पत्रकार परिषदेत बोलताना देशमुख यांनी केलाय. या ठिकाणी आम्ही काल 20 तारखेला मतदान सुरू असताना सकाळी 8:15 आम्ही धर्मापूरला गेलो. त्या ठिकाणचे सर्व CCTVचे कॅमेऱ्याचे वायर काढलेले होते. त्या ठिकाणी आम्ही मग मला सकाळी 7 पासून लोकांचे फोन झाले की आम्हाला मतदान केंद्रावर येऊ दे नाही गेलेत. 7:30ला 7:45ला येऊ दे नाही गेलेत म्हणून मी मागासवर्गीय दलित समाज सगळे कार्यकर्त्याचे फोन आले म्हणून मी गेलो तिथं. तर तिथं काही नाही, फक्त CCTV कॅमेरा नाही, काही नाही, सगळे वायर काढलेले आणि मग गोंधळ. एकच माणूस
मताच्या प्रक्रियेतली त्यांची तयारी फक्त येईल त्या माणसाला जे आलते त्यांना सांगितलं फक्त यायचं, शाही लावायची आणि जायचं असं असल्यामुळे तिथंही झालं. तिथून आम्ही परळीला गेलो. परळीला त्या ठिकाणी अख्खाच्या तिथं गोंधळ झाला म्हणून जलालपूरला महिलांना फक्त सांगितलं शाही लावा, बटन आम्ही दाबू. पुन्हा आम्ही तसं तिथून बँक कॉलनीत गेलो. बँक कॉलनीमध्ये गेले असताना तुम्ही पाहिलं एकच माणूस वोटिंग करत होता. त्या ठिकाणी माधव जाधव यांना जाणीवपूर्वक मारहाण करण्यात आली. माझ्याही बॉडीगार्डला त्या ठिकाणी धक्काबुक्की करण्यात आली. आम्ही त्या ठिकाणाहून पुढे आलो. तुम्हाला ज्या एरियात परळीमध्ये आणि इतर सगळं जे कोर्टानं जे 122 अतिसंवेदनशील मतदारसंघ सांगितले, बूथ सांगितले, त्या बूथवर सर्रास असं बोगस वोटिंग, एकच माणूस वोटिंग करायली सिस्टम त्या ठिकाणी त्यांनी राबवली. मग ती राबवली म्हणून आम्ही थोडं वरच्या भागात आलो. तर ते वरच्या भागामध्ये जिथं मला चांगला भाग आहे, जिथं चांगली वोटिंग होईल त्या ठिकाणी त्यांनी मशीन फोडण्यासाठी परिचयच गुंड आले आणि दोन मतदारसंघ केंद्रावर मशीनच्या बूथवरच गोंधळ घातला. मशीन फोडायचा म्हणजे फोडला काही फोडायचा प्रयत्न केला. ही सगळं ते म्हणजे पालकमंत्र्याच्याच सर्व गुंडा, धनंजय मुंडे साहेबाच्याच गुंडा सगळ्याचं काम आहे. या ठिकाणी ही अशांतता एवढी झाली की लोक सर्व भयभीत झाले. सातारा जिल्ह्याचा पारा घसरला असून गुरुवारी तो 11 डिग्रीपर्यंत खाली आल्याने थंडी वाढली आहे. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असणारे पाचगणी महाबळेश्वरच्या पर्वतरांगांवर दाट धुक्याची चादर दिसून येते. हळूहळू थंडी वाढत असून दिवसभर कमाल तापमान 23 डिग्रीपर्यंत जात असल्याने ऊनही जाणवते. मात्र सायंकाळ नंतर कडक थंडी पडत असल्याचं जाणवतंय. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.